रोशनी, हो सर. सूर्यवंशी सोनिया कुठे राहते का? सूर्यवंशी सोनिया ही पाटण नाही वाटत सर. पाटणहून येते. हो. तिला आज जॉईन केलं, तिच्यासाठी डबल मेसेज टाकला होता, काही पाहिला नाही तिने. हो का? आणि सर ती रोहिणी सूर्यवंशी तिचा नंबर दिला होता सर मी ग्रुपला. नाही नाही, मी काल ते सूर्यवंशी बोललो, रोहिणी तर ऑलरेडी जॉईन आहे ना. हो आहे. हा, हिच काल रजिस्ट्रेशन म्हणजे तिला काल डिमांड पाठवलेली होती ऍडमिशन साठी. मग मला कॉलेजमधून नाव मिळालं, नंबर मिळाला, पण ती कॉन्टॅक्टच करत नव्हती. आज तिच्या वडिलांचा फोन आला होता, मग आज जॉईन केलं तिला. हो का? ऍडमिशनचा नंबर वेगळा आहे आणि व्हॉट्सअपचा नंबर वेगळा दिला त्यांनी. तू जॉईन केलं, मग जॉईन केल्यानंतर तिला मेसेज टाकलाय, म्हणजे तिला ती पाहण्यासाठी आजच्या लेक्चरचा मेसेज टाकला होता, पण अजून पाहिलेलं नाही तिने. हो सर, मग होईल ना जॉईन, बघेल तर. हा, आता पहिला तर रोज लेक्चर असतील. 20 ऍडमिशन होऊन गेल्या. हो. अजून कोणी राहिलंय का तुमच्या ओळखीमध्ये? नाही सर. आपले फिजिक्सच्या स्किल एनहान्समेंटच्या कोर्सला अजून होते का? 20 विद्यार्थी होते का, जास्त होते? बाकीचे सर मॅथमॅटिक्सला घेतलं त्यांनी. मॅथला घेणार आहे का? हो सर. काय झालं, काल तुझी जॉईन झाली होती तू एनएसएसच्या प्रोग्रामला? हो सर. हो सर. औरव सर मला सांगत होते काल. हो. रोशनीला पाठवली म्हणे लिंक. हो सर, झालं होती. 11:30ला चालूच झाला नाही तो, 12 वाजता चालू झाला. नाही. हो सर, 12ला झाला तो. सर ही पुन्हा म्हणत होती की आता नोट्स लगेच टाकाव्या म्हणे, कारण एवढं जास्त लिहायला खूप हे होईल म्हणे. नोट्स तुमच्या हाताने लिहून म्हणजे डायग्राम वगैरे काढल्या जातील असं? हा, म्हणजे लगेच लिहून घेऊ आपण. चालेल ना, मग मी गुगल क्लासरूमला टाकून देतो आज. कारण सर पण तेच म्हणत होते की लगेच टाकून देतो बा, म्हणजे आज जे शिकवते. कसं व्हायचं, आपण वर्गामध्ये टीचिंग करायचो ना, तर मी ब्लॅक बोर्डवर ना तुम्हाला फिगर काढायला लावतो, जेणेकरून ती फिगर खाता घालून जाते बो, आणि मग परीक्षेत तुम्हाला फिगर काढायला सोपं जातं. आता चालेल ना, तुम्ही आता हे जे स्कॅन केलेले आहे ते माझ्या जे अक्षरात आहे, अक्षर कळतंय सगळं? हो सर. चालेल, मी आज गुगल क्लासरूम टाकून देईन. हे पहिले युनिट पेजेस आहे ना, 7-8 पेजेस आहेत ते. तेवढं तुम्ही वहीमध्ये जर लिहिलं ना, आणि तसं सिम्बॉल वगैरे सगळं तुम्ही तुमच्या हाताने काढले ना, तर तुम्हाला चांगलं प्रिंट आणि झेरॉक्स जाते. कारण मग ते काय, ते रेडीमेड मटेरियल तुम्हाला त्याची किंमत नाही राहत. हाता घालून काहीच जात नाही, ते पाहून परीक्षेमध्ये लिहिता येतं का? नाही सर. त्याच्यामुळे म्हटलं चालेल, मी आज टाकून देईल. हो सर. गुगल क्लासला. पण बाकीचे जॉईन का नाही होते गुगल क्लासरूमला? ती रोशनी डबल झाली मला वाटतं. हो सर, ते एकच नावाने डबल अकाउंट ओपन झालं. हा, ठीक आहे. मग 9 विद्यार्थी जॉईन झाले आहेत, बाकीचे का नाही जॉईन होते काय माहिती. सगळे जर जॉईन झाले ना, तुम्हाला काही ट्युटोरियल टेस्ट द्यायची असेल ना, तर त्याच्यावर गुगल क्लासरूमलाच द्यायची. आता एमसीक्यू ची टेस्ट टाइप, एमसीक्यू ची टेस्ट आपलं पहिलं युनिट झालं की त्याच्यावर टाकता येईल. तर कोणाला काही अडचण असेल, एकमेकांशी बोलून घ्या, गुगल क्लासरूमला कसं जॉईन व्हायचं, काय व्हायचं. तुम्ही एस व्हायला झाले होते सगळे? हो सर. तर गुगल क्लासरूमला जॉईन व्हायची अडचण असेल ना, रोशनीशी बोला किंवा दिदांशीशी बोला.
पूजा पण झाली, मला वाटतं पूजा माळी पण झाली जॉईन. हो सर, पूजा आहे, मोनाली आहे, पूनम, या दिदांशू. बाकीच्यांना कोणाला अडचण असेल तर तुम्ही एकमेकांशी बोलून सगळ्यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जॉईन होऊन जायचं. कारण हो कसं सर. आहे, आता इंटरनल टेस्ट पण आहे ना तुमच्या अशाच होणार आहेत ऑनलाईन. हो. त्याच्यामुळे आता हे सर्व आपल्याला त्याच्यामधून जावं लागणार आहे. ऑफलाईन लेक्चर केव्हा चालू होतील हे कोणीच सांगू शकत नाही. शिंदखेड्याचे कोणीच जॉईन होत नाही. दिदांशू पण नाही आहे आज, चेतना पण नाही दिसत आहे. झोप लागून गेली सर त्यांना. झोप लागली असेल अजून. बोरसे सरांचे झालं का 12 वाजता? हो सर, झालं. किती जॉईन होते काय माहिती. 5-6 मिनिटं होऊन गेले जॉईन. ठीक आहे, मी येतील सुरुवात करतो स्क्रीनिंग. हो सर. स्क्रीन शेअर करतो. हे पहा, प्रेझेंटी आहे ना, पहिले 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला प्रेझेंटी टाकून द्यायची, ती तिथं रेकॉर्ड होऊन जाते, म्हणजे टेन्शन राहत नाही. नंतर जे जॉईन होता ना ते टाकत नाही प्रेझेंटी. काल पण 2-1 लोक मुलींची राहून गेली मला वाटतं प्रेझेंटी. काल परत तो गिरासे लोकेश कलाण्याचे आहे का तो? रोशनी? हो सर. हा, त्याने फिजिक्स घेतलाय. त्याला पण काल जॉईन केला. तो पण मेसेज पाहिला का जॉईन होतो का नाही होतो काय. बोललो काल मी त्याच्याशी की आपले लेक्चर चालू झालेत असं. प्रेझेंटी टाकून द्या सगळ्यांनी. मी स्क्रीन शेअर करतो मग. स्क्रीन दिसते? हो सर, दिसते. हो सर. काल आपण व्हेरिएबल रजिस्टर पाहत होतो. त्याच्यामध्ये पहिल्या टाईपचा कार्बन टाईप पोटेन्शियोमीटर पाहिला आपण. दुसरा टाईप वायर वाउंड पोटेन्शियोमीटर पाहिला. आणि अदर व्हेरिएबल रजिस्टर मध्ये 2च टाईप आहेत. एक कार्बन टाईप पोटेन्शियोमीटर. कार्बन टाईप मध्ये 2 पुन्हा क्लासिफिकेशन होतात. एक लिनियर स्केल कार्बन टाईप पोटेन्शियोमीटर असतो आणि दुसरा लॉग स्केल पोटेन्शियोमीटर असतो. आणि व्हेरिएबल रजिस्टरचा दुसरा टाईप वायर वाउंड पोटेन्शियोमीटर, त्यालाच आपण रेओस्टेट असं म्हणतो. आता आपण अदर रजिस्टर्स पाहतोय. त्याच्यामध्ये अदर रजिस्टर मध्ये आपण पहिला जो रजिस्टर पाहिला तो थर्मिस्टर. हा सुद्धा फिक्स्ड रजिस्टर आहे. तर थर्मिस्टर इज अ सेमीकंडक्टर डिव्हाइस whose resistance varies with temperature. When resistance decreases with increase in temperature, then it is called as negative temperature coefficient of resistance, NTC. And if resistance increases as temperature increases, is called as positive temperature coefficient of resistance, PTC. The thermistors are used in many applications like measurement of temperature. थर्मिस्टर हा टेम्परेचर सेन्सिंग डिव्हाइस आहे. तो टेम्परेचर मेजरमेंट ज्या ठिकाणी आपल्याला करायचे असेल त्या ठिकाणी आपण थर्मिस्टर वापरू शकतो. टेम्परेचर कंट्रोल करायचे असेल त्या ठिकाणी आपण थर्मिस्टर वापरू शकतो. टेम्परेचर कॉम्पेन्सेशन असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण थर्मिस्टर वापरू शकतो. थर्मिस्टरचे यूज दिलेले आहेत तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये म्हणा, किंवा 1 मार्काच्या क्वेश्चन मध्ये राईट द युजेस ऑफ थर्मिस्टर असं विचारलं गेलं तर तो आपल्याला लिहिता आलं पाहिजे. मेजरमेंट ऑफ टेम्परेचर, टेम्परेचर कंट्रोल आणि टेम्परेचर कॉम्पेन्सेशन. त्याच्यानंतर दुसरा टाईपचा रेजिस्टन्स आपण काल पाहत होतो, लाईट डिपेंडंट रेजिस्टर. लाईट डिपेंडंट रेजिस्टरचा सिम्बॉल
LDR शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो आपण त्याला. इट इज अ फोटोसेन्सिटिव्ह डिव्हाइस हुज रेजिस्टन्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन लाईट इंटेन्सिटी. लाईट इंटेन्सिटी त्या डिव्हाइसवर टाकला, लाईट इंटेन्सिटी टाकली की त्याचा रेजिस्टन्स कमीच होतो, वाढत नाही. त्या LDR मध्ये फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल असतं, लाईक cadmium sulfide material is used for this purpose. Its dark resistance is about 100 kilo ohm. 100 kilo ohm भरपूर होतो. म्हणजे LDR हा जो डिव्हाइस आहे, या LDR डिव्हाइसवर जर डार्क कंडिशनला असेल तर त्याच्यावर कोणतीही लाईट इंटेन्सिटी पडत नसेल, त्यावेळेला त्याचा डार्क रेजिस्टन्स हा 100 किलो ओमचा असतो. आणि इट डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन लाईट. जसं डार्क पोर्शन आपण त्याच्यावर काहीतरी रुमाल टाकून दिला किंवा त्याला ब्लॅक कॅबिनेट मध्ये ठेवलं आणि हळूहळू त्या ब्लॅक कॅबिनेटचा दरवाजा उघडला, हळूहळू त्याच्यावर लाईट इंटेन्सिटी पडली की त्याचा रेजिस्टन्स कमी कमी होतो. LDR इज वाइडली युज्ड इन मेनी ऍप्लिकेशन्स. LDR चे खूप ऍप्लिकेशन्स आहेत. LDR इज युज्ड इन ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट कंट्रोल. आता जनरली तुम्ही पाहतात सोलर पॅनलचे स्ट्रीट लाईट कंट्रोल गावामध्ये बसवले जातात. तो स्ट्रीट लाईट कंट्रोल मध्ये काय होतं, त्या ठिकाणी LDR हा स्विचचे काम करतो. त्या ठिकाणी सोलर सिलेक्टिव्ह कोटिंग किंवा सोलर पॅनल हे असतं छोटं. त्या सोलर पॅनल वरनं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते दिवसा आणि ती बॅटरीमध्ये स्टोअर केली जाते. बॅटरी पासून लाईटला कनेक्शन दिलेलं असतं. तर बॅटरी पासून लाईट पर्यंत जे कनेक्शन असतं त्याच्यामध्ये LDR वापरला जातो. सकाळ झाली की लाईट इंटेन्सिटी त्या LDR वर पडते, त्याचा रेजिस्टन्स कमी होऊन जातो. कमी झाल्याबरोबर लाईट जो स्ट्रीट लाईट असतो तो बंद होऊन जातो. आणि संध्याकाळ झाली की LDR वर अंधार येऊन जातो, डार्क होऊन जातो तो, त्याचा रेजिस्टन्स वाढतो आणि स्ट्रीट लाईट ऑटोमॅटिकली रात्रीच्या वेळेला ऑन होऊन जातो. तर हे त्या ठिकाणी मॅन कंट्रोलची गरज नाही, तर ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट कंट्रोल मध्ये LDR हा डिव्हाइस वापरला जातो. त्याच्यानंतर अलाराम एटसेट्रा भरपूर ठिकाणी LDR वापरला जातो. LDRचा आपण प्रॅक्टिकल पण करणार आहे लॅबोरेटरीमध्ये. सिंपल डिव्हाइस आहे, आपल्याला लॅबोरेटरीमध्ये पाहता येईल. त्याच्यावर झिगझॅग पाथ मध्ये असं फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल त्या ठिकाणी वापरलेलं असतं मॅन्युफॅक्चरने आणि त्याला वरून ग्लासची विंडो दिलेली असते. ग्लास मधून लाईट इंटेन्सिटी पास होते आणि त्या मटेरियलवर लाईट इंटेन्सिटी पडली की त्याचा रेजिस्टन्स कमी होतो. इट इज अ फोटोसेन्सिटिव्ह डिव्हाइस. तर हा लक्षात ठेवायचं आहे. याचं डिटेल थोडं आपण ट्रान्सड्यूसर मध्ये LDR बद्दल शिकणार आहे की लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल इज कॉल्ड एज ट्रान्सड्यूसर. वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. तर LDR मध्ये तेच होतं, लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल सिग्नल. इलेक्ट्रिकल सिग्नल कोणते असतात तर रेजिस्टन्स, करंट, व्होल्टेज हे व्हेरी होतं आणि त्या ठिकाणी लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल. LDR हा फोटोसेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या टाईपच्या रेजिस्टर आपण पाहतोय व्हेरिस्टर. तर व्हेरिस्टर व्हेरिएबल किंवा व्होल्टेज डिपेंडंट रेजिस्टर आहे. व्हेरिस्टरला व्होल्टेज डिपेंडंट रेजिस्टर असं म्हणतात. इट इज अ नॉन लिनियर रेजिस्टर. आता काय होतं, आपण LDR पाहिला, LDR वर आपण जसं जसं लाईट इंटेन्सिटी टाकत गेलो, लाईट इंटेन्सिटी जास्त टाकली, हळूहळू वाढवत गेलो, तर त्याचा रेजिस्टन्स लिनियरली कमी कमी होत जातो. व्हेरिस्टर मध्ये तसं नाही होत. व्हेरिस्टर मध्ये नॉन लिनियर ऑपरेशन होतं. त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो व्होल्टेज डिपेंडंट रेजिस्टर आहे, परंतु तो लिनियरली त्याचं फंक्शन होत नाही, ते नॉन लिनियर होतं आणि म्हणून त्याला नॉन लिनियर रेजिस्टर असं म्हणतात. रेजिस्टन्स इज मेड व्हेरिएबल टू व्होल्टेज. इट इज ऑल्सो नोन ॲज व्होल्टेज डिपेंडंट रेजिस्टर. शॉर्ट फॉर्म मध्ये VDR म्हणतो आपण त्याला. दे आर टू टाइप्स. दोन प्रकारचे VDR असतात.
एक सिलिकॉन कार्बाइड VDR आणि मेटल ऑक्साईड VDR. तर हे सेमीकंडक्टिंग मटेरियल आहे. सिलिकॉन कार्बाइड जे ते सेमीकंडक्टिंग मटेरियल आहे, ते मटेरियल वापरून VDR तयार केला जातो. मेटल ऑक्साईड फॉर एक्झाम्पल टिन ऑक्साईड, झिंक ऑक्साईड याच्यापासून VDR तयार केला जातो. VDRचा सिम्बॉल त्या ठिकाणी दाखवलेला आहे. सिम्बॉल पहा, फरक पहा, तर तुम्हाला वाटेल डायोड आहे, परंतु तो डायोड नाही. पीएन जंक्शन डायोडचा सिम्बॉल आणि याच्या सिम्बॉल थोडाफार मिळता जुळता आहे, परंतु या ठिकाणी एक एक्स्ट्रा लाईन आहे. पण जर म्हटलं ही कॅथोड असेल तर या ठिकाणी कॅथोडला जोडणारी ही एक लाईन आहे. त्याच्यामुळे आपल्याला पीएन जंक्शन डायोडचा सिम्बॉल आणि व्हेरिस्टरचा सिम्बॉल याच्यामधला फरक लक्षात घ्यायचा आहे. तुम्ही व्हेरिस्टर काढायला सांगितला आणि तुम्ही नुसता डायोड काढून दिला तर तो सिम्बॉल व्हेरिस्टरचा होणार नाही. तर त्या ठिकाणी ही एक लाईन जी आहे ही एक लाईन जास्त काढावं लागेल तरच तो व्हेरिस्टरचा सिम्बॉल आहे. व्हेरिस्टर आर युज्ड इन इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स अँड टीव्ही सर्किट्स. ज्या ठिकाणी नॉन लिनियर ऍप्लिकेशन, नॉन लिनियर व्हेरिएशन ऑफ रेजिस्टर ज्या ठिकाणी लागत असेल त्या इंडस्ट्रियल पर्पज साठी किंवा ऍप्लिकेशन साठी व्हेरिस्टर वापरले जातात. किंवा काही टीव्हीचे सर्किट आहे की ज्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी व्हेरी करण्यासाठी आरसी फिल्टर असतात, रेजिस्टन्स कॅपॅसिटर फिल्टर. त्या ठिकाणी जर नॉन लिनियर फ्रिक्वेन्सी व्हेरी करायची असेल तर टीव्ही सर्किट्स मध्ये आपण फ्रिक्वेन्सी व्हेरी करतो. आपण टीव्हीचे चॅनल बदलतो म्हणजे काय, तुम्ही पहा, मी जर व्यवस्थित नोटीस केलं की टीव्हीचे चॅनल बदलतो त्या ठिकाणी कुठेतरी फ्रिक्वेन्सी यायचे, किंवा आपण टोटल चॅनल एका लिस्ट मध्ये ज्या वेळेला पाहतो आपण, डिश असेल तुमची, टाटा स्काय असेल, तर त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी येते. प्रत्येक चॅनल हे फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. त्यामुळे टीव्ही सर्किट्स मध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी व्हेरी करावं लागते. आपण चॅनल ट्युनिंग करतो. एखाद्या वेळेला आपली डिश जर बंद पडली, लाईट गेली असेल, काय असेल, आणि नंतर आपण जर चालू केली डिश तर ते चॅनल दिसत नाही. आपल्याला काय करावं लागतं, तो सेटअप बॉक्स जो आहे तो ट्युनिंग करावा लागतो. ट्युनिंग करतो म्हणजे काय करतो आपण, तर सर्व चॅनलच्या फ्रिक्वेन्सी काय करतो, ट्यून करतो. आणि त्या फ्रिक्वेन्सी ट्यून करण्यासाठी त्या ठिकाणी रेजिस्टन्स जो आहे तो नॉन लिनियर रेजिस्टन्स लागतो. तर टीव्ही सर्किट्स मध्ये व्हीडीआर वापरला जातो. तर हे त्याचे युजेस आणि काय एक एक मार्काला, 2-2 मार्काला हे थर्मिस्टर झाला, एलडीआर झाला, व्हेरिस्टर झाला, हे 2-2 मार्काचे किंवा 1-1 मार्काचे जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये यांचे प्रश्न विचारले जातात. सिम्पली लक्षात ठेवायचं. आता आपण पुढचा डिव्हाइस पाहणार आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. आपण पॅसिव्ह कॉम्पोनंट पाहतोय. पॅसिव्ह कॉम्पोनंट मध्ये रेजिस्टर पहिला कॉम्पोनंट होता. रेजिस्टर 2 टाईपचे असतात, एक फिक्स्ड रेजिस्टर आणि व्हेरिएबल रेजिस्टर. फिक्स्ड रेजिस्टरचे टाईप पाहिले आपण, व्हेरिएबल रेजिस्टरचे टाईप्स पाहिले, आणि अदर रेजिस्टर्स आपण 3 पाहिले, थर्मिस्टर, एलडीआर, व्हेरिस्टर. आता पुढचा जो इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे तो कॅपॅसिटर पाहणार आहे आपण. कॅपॅसिटरचे सुद्धा 2 टाईप पडतात पुन्हा मेनली, एक नॉन पोलर कॅपॅसिटर आणि एक पोलर कॅपॅसिटर. तर फिक्स्ड कॅपॅसिटर आणि व्हेरिएबल कॅपॅसिटर असे टाइप्स पडतात. तर कॅपॅसिटर आपण एफ आय पासून शिकतोय. एफ आय ला आपण कॅपॅसिटर चार्जिंग अँड डिस्चार्जिंगचे प्रॅक्टिकल केलं, तुम्हाला चांगलं आठवत असेल. त्याला 2 ग्राफ होते. कॅपॅसिटर चार्जिंग आणि डिस्चार्जिंगला 2 ग्राफ आपण काढायचो. कॅपॅसिटर चार्जिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम स्टॉपवॉच लावायचो आपण, आणि 2 सेकंद किंवा 3 सेकंद, 6 सेकंद, 9 सेकंदला आपण कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज मेजर करायचो. तो कॅपॅसिटर जो आहे त्यावेळेला तुम्ही फक्त सिम्बॉल पाहिला, कॅपॅसिटर काही डोळ्यांना दिसला नाही. आता आपल्याला कॅपॅसिटर डिटेल शिकायचं आहे की कॅपॅसिटरचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, कॅपॅसिटरचं वर्किंग कसं असतं, आणि त्या कॅपॅसिटरचे स्पेसिफिकेशन काय असतात, हे आपल्याला इथं डिटेल शिकायचे. कॅपॅसिटर इज यूज्ड टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी. कॅपॅसिटरचं मेन फंक्शन काय आहे, कॅपॅसिटर इज यूज्ड टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी त्याच्या जे 2 प्लेट असतात
त्या दोन प्लेट्सवर तो इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करतो. एका प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज आणि एका प्लेटवर निगेटिव्ह चार्ज असे तो स्टोअर करतो. केव्हा स्टोअर करतो तो? ज्यावेळेला तो चार्ज होतो. कॅपॅसिटर इज चार्जिंग. द कॅपॅसिटर इज यूज टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी केव्हा? बाय चार्जिंग अँड टू सप्लाय दिस स्टोअर एनर्जी. त्याच्या दोघं प्लेट्सवर जो पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज स्टोअर असतो तो चार्ज सप्लाय टू स्टोअर एनर्जी म्हणजे काय करतो? तो चार्ज आपण एखाद्या लाईटला बल्बला दिला तर तो काय करतो? डिस्चार्ज होतो. अँड टू सप्लाय दिस स्टोअर एनर्जी बाय डिस्चार्जिंग. ठीक आहे. कॅपॅसिटरचं फंक्शन लक्षात आलं असेल तुमच्या. कॅपॅसिटर इज यूज टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी by charging and to supply this store energy by discharging. This component has specific capacity of storing charges across it. हा जो डिव्हाइस आहे याची स्पेसिफिक कॅपॅसिटी असते. त्याच्या ज्या टू पॅरलल प्लेट्स असतात, टू पॅरलल कंडक्टिंग प्लेट जे असतात त्यांची स्पेसिफिक स्टोरेज कॅपॅसिटी असते. प्रत्येक कॅपॅसिटर हा वेगवेगळ्या स्टोरेज कॅपॅसिटीचा असतो. मॅन्युफॅक्चरर आपल्याला बनवून देतो. उदाहरणार्थ फॅन झाला, फॅन मध्ये कॅपॅसिटर जो लावलेला असतो कंडेन्सर म्हणतो आपण त्याला, तो वेगळ्या व्हॅल्यूचा असतो. टीव्ही सेट मध्ये जे कॅपॅसिटर छोटे छोटे वापरले जातात त्यांचे व्हॅल्यू वेगळे असतात. मग आपल्याला जशी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने कॅपॅसिटर आपल्याला मॅन्युफॅक्चरर बनवून देतो. स्टोरेज आवाज येतोय रोशनी? हो सर येतोय. हो सर येतोय. कनेक्शन थोडं स्टेबल होतंय. नाही सर क्लिअर आवाज येतोय. क्लिअर येतोय ना? ठीक आहे. तर दिस कंपोनेंट हॅज स्पेसिफिक कॅपॅसिटी ऑफ स्टोरिंग चार्जेस अक्रॉस इट, हेन्स नेम्ड ॲज कॅपॅसिटर. तर ह्या कंपोनेंटची स्पेसिफिक कॅपॅसिटी आहे ऑफ स्टोरिंग चार्जेस अक्रॉस इट, हेन्स नेम्ड ॲज कॅपॅसिटर. कॅपॅसिटर का म्हणतात त्याला? तर इट स्टोअर्स द चार्जेस अक्रॉस इट, सो दिस कंपोनेंट इज कॉल्ड ॲज कॅपॅसिटर. तर आपण कॅपॅसिटर कन्सिस्ट ऑफ टू पॅरलल कंडक्टिंग सरफेसेस. मी नेहमी तुम्हाला हीच डेफिनेशन सांगतो. इट इज अ टू पॅरलल कंडक्टिंग सरफेसेस सेपरेटेड बाय अन इन्सुलेटर. किंवा मी म्हणतो इट इज अ टू पॅरलल कंडक्टिंग प्लेट्स सेपरेटेड बाय डायइलेक्ट्रिक मटेरियल इज कॉल्ड ॲज कॅपॅसिटर. तर कधीही केव्हाही तुम्हाला ओरलला प्रश्न विचारला गेला व्हॉट इज मेन बाय रेजिस्टर, इट अपोजेस द फ्लो ऑफ करंट. सिम्पली ओम्स लॉ ने आपण रेजिस्टन्सची डेफिनेशन सांगतो. रेजिस्टर जसं आपल्याला कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे, तसंच कॅपॅसिटर आपल्याला विचारला कोणी व्हॉट इज मेन बाय कॅपॅसिटर, तर कॅपॅसिटरची डेफिनेशन आपल्याला बिलकुल लगेच दुसऱ्या सेकंदाला आपल्या तोंडातून आली पाहिजे. एवढं ते सिंपल आहे. कॅपॅसिटर कन्सिस्ट ऑफ टू पॅरलल कंडक्टिंग सरफेसेस सेपरेटेड बाय अन इन्सुलेटर. इन्सुलेटर मीन्स डायइलेक्ट्रिक. सेपरेटेड बाय अन डायइलेक्ट्रिक म्हटलं तरी चालेल, इन्सुलेटर म्हटलं तरी चालेल. तर सेपरेटेड बाय अन इन्सुलेटर कॉल्ड ॲज डायइलेक्ट्रिक मटेरियल. तर ही कॅपॅसिटरची डेफिनेशन कायमस्वरूपी आपल्या डोक्यामध्ये पाहिजे. केव्हाही कधीही पुढच्या आयुष्यामध्ये कोणीही विचारलं तुम्हाला व्हॉट इज मेन बाय, कारण आपण आता बीएससी फिजिक्स होणार, त्याच्यामुळे साहजिक आहे आपली ओरल कधी कुठे झाली तर जेव्हा बीएससी फिजिक्स झालेल्या विद्यार्थ्याला रेजिस्टर माहिती पाहिजे, कॅपॅसिटर माहिती पाहिजे, इंडक्टर माहिती पाहिजे, त्याला सांगता आलं पाहिजे. तर कॅपॅसिटर कन्सिस्ट ऑफ टू पॅरलल कंडक्टिंग सरफेसेस सेपरेटेड बाय अन इन्सुलेटर कॉल्ड ॲज डायइलेक्ट्रिक मटेरियल. तर ही झाली कॅपॅसिटरची डेफिनेशन. आता सिम्बॉल्स आहेत. 5 सिम्बॉल खूप महत्वाचे आहेत. सिम्बॉल मी तुम्हाला रागवलेलं असेल FI ला, तुमचं सीट चेक करून दिलं नसेल. चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटरचं माझ्याकडे तुम्ही सीट घेऊन आला असाल
तुम्हाला भरपूरदा परत फिरवलं असेल, पण त्याच्यात काही राग येण्यासारखं काही नाहीये. पण तुम्हाला कॅपॅसिटर सिम्बॉल इथं दिसतायत आणि मी सुद्धा फळ्यावर काढताना किंवा तुम्हाला दाखवताना असं चुकीचे सिम्बॉल मी कधी दाखवणार नाही, किंवा तुम्हाला सीट दिलं असेल त्या सीट मध्ये पण असं चुकीचे सिम्बॉल मी देणार नाही. पहा, पहिला जो सिम्बॉल आहे तो नॉन पोलर कॅपॅसिटरचा आहे. या नॉन पोलर कॅपॅसिटरच्या सिम्बॉल मध्ये इट इज ए 2 पॅरलल कंडक्टिंग प्लेट्स दिसत आहेत फक्त, त्याच्यावर पोलॅरिटी नाहीये, म्हणून त्याला नॉन पोलर कॅपॅसिटर असं म्हणतात. पण दोघं प्लेट ह्या सारख्या नेकेड आहे, आपल्याला सारख्या दिसल्या पाहिजे. आपल्याला काही एक जॅक तिथं काही भिंग लावायचे नाहीये किंवा लेन्स मधून पाहायचे नाही, पण जस्ट नेकेड आय जर पाहिला आपण तर दोघं पॅरलल प्लेट कशा दिसल्या पाहिजे, सारख्या दिसल्या पाहिजे. आपल्याला काही त्याच्यात एकदम तंतोतंत बिलकुल सारख्या, पण कमी आणि अधिक राहिली की तो सिम्बॉल पॉवर सप्लायचा सिम्बॉल होऊन जातो. तुम्ही त्याला पोलॅरिटी द्या नको द्या, जर एक प्लेट छोटी काढली आणि एक प्लेट मोठी काढली तर तो जस्ट ऍज ए व्होल्टेज सप्लाय, पॉवर सप्लाय त्याचा सिम्बॉल होऊन जातो. त्याच्या कॅपॅसिटरचा काहीच संबंध नाही. त्याच्यामुळे कॅपॅसिटरचा सिम्बॉल ज्या ज्या सर्किटमध्ये येईल तिथे कॅपॅसिटरचा सिम्बॉल दोघं प्लेट या सारख्या नेकेड आहे दिसल्या पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आणि तिसरा सिम्बॉल आहे. दुसरा आणि तिसरा सिम्बॉल आहे, याच्यात पोलर कॅपॅसिटर दाखवलेले आहेत. तर हे पोलर कॅपॅसिटर आपल्याला टाईप पाहिजे पुढे. हे इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर आहेत. यांच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून लिक्विड वापरलं जातं. तर यांचे सिम्बॉल, इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटरचे सिम्बॉल पण पहा, त्या ठिकाणी पोलॅरिटी दिलेली आहे. प्लेट्स थोड्या कमी अधिक आहे, परंतु त्या ठिकाणी कर्व आहे. आता तिसऱ्या फिगर मध्ये एक प्लेट सरळ आहे आणि एक प्लेट कर्व आहे, परंतु पोलॅरिटी दिली आहे. तर या सिम्बॉलला इलेक्ट्रोलायटिक पोलर कॅपॅसिटर चा सिम्बॉल असं म्हणायचं. असा सिम्बॉल दुसरा जो सिम्बॉल दिसतोय असा सिम्बॉल दाखवला तरी त्याला इलेक्ट्रोलायटिक पोलर कॅपॅसिटरचा सिम्बॉल समजायचं. हे झाले फिक्स्ड कॅपॅसिटर्स. शेवटचा जो सिम्बॉल आहे तो व्हेरिएबल कॅपॅसिटरचा आहे. व्हेरिएबल कॅपॅसिटरच्या सिम्बॉल साठी पहा, दोन प्लेट्स दाखवलेल्या आहेत आणि त्या दोघं प्लेन मधून क्रॉस होणारा एरो दाखवलेला आहे. जसं आपण व्हेरिएबल रेजिस्टन्सला क्रॉस करून एरो दाखवतो, तसंच व्हेरिएबल कॅपॅसिटरला जर त्या ठिकाणी व्हेरिएबल कॅपॅसिटर असेल, त्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू मिनिमम पासून मॅक्सिमम पर्यंत व्हेरी होत असेल तर तो व्हेरिएबल कॅपॅसिटर असतो. त्याला या शेवटच्या सिम्बॉलने व्हेरिएबल कॅपॅसिटर दाखवायचं. तर ही सिम्बॉल जे आहेत हे महत्वाचे आहेत. हे तुमच्या हाताकडून गेले तर चांगलं राहील. उलट तर तुम्ही प्रॅक्टिस करायची, सिम्बॉल काढायची. तुमच्या हा टेक्निकल इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि आपण चौथा पेपर इलेक्ट्रॉनिक्स सेकंड म्हणून आहे, PHY 504. तर त्याच्यामध्ये अजून आपण इलेक्ट्रॉनिक्सची भरपूर सर्किट्स पाहणार आहे. तर काही सिम्बॉल्स आपण या कोर्समध्ये शिकणार आहेत, काही सिम्बॉल आपण त्या कोर्समध्ये शिकणार आहेत. सिम्बॉल्सला युज्युअल मिनिंग असतं, हे मी तुम्हाला FY पासून सांगतोय की सिम्बॉल जर बरोबर नाही काढले तर त्याचं मिनिंग बदलून जातं आणि त्याला काहीच व्हॅल्यू राहत नाही, त्या सर्किट डायग्रामला काहीच व्हॅल्यू राहत नाही. तर सिम्बॉल्स, रेजिस्टरचे सिम्बॉल शिकलो आपण, फिक्स्ड रेजिस्टरचे सिम्बॉल, व्हेरिएबल रेजिस्टरचे सिम्बॉल. आता आपण कॅपॅसिटर शिकतोय. कॅपॅसिटर मध्ये सुद्धा सुरुवातीला दोन टाइप्स पडतात, पोलर आणि नॉन पोलर कॅपॅसिटर किंवा नॉन पोलर आणि पोलर कॅपॅसिटर, आणि फिक्स्ड कॅपॅसिटर आणि व्हेरिएबल कॅपॅसिटर असे त्याचे टाइप्स आहेत. तर खाली जे पुढची फिगर महत्वाची आहे, ही फिगर जी आहे ती आपण पाहिलेली FY ला झालं असेल तुमचं, तर किंवा SY ला इलेक्ट्रॉनिक मध्ये कुठेतरी झालं असेल. तर कॅपॅसिटर चार्जिंगची फिगर आहे फक्त. या फिगर मध्ये फक्त कॅपॅसिटर चार्ज होतोय. तर ए प्लेट दाखवलेली आहे, 10 मिनिटं बाकी आहेत. प्रेझेंटी कोणाची राहिली असेल तर चॅट बॉक्स मध्ये नाव टाकून द्या, 10 मिनिटानंतर क्लोज होऊन जाईल. तर
ए प्लेट दाखवलेली आहे आणि बी प्लेट दाखवलेली आहे. ए प्लेट कंडक्टिंग वायरनी पॉवर सप्लाय, लेफ्ट साइडला पॉवर सप्लाय आहे. पॉवर सप्लायच्या निगेटिव्ह टर्मिनलला ए प्लेट कनेक्ट केलेली आहे आणि पॉवर सप्लायच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला बी प्लेट कनेक्ट केलेली आहे. तर कॅपॅसिटरच्या ह्या दोन प्लेट्स आहेत, ए प्लेट आणि बी प्लेट. इट इज ए टू पॅरलल कंडक्टिंग प्लेट्स. ए प्लेटवर निगेटिव्ह चार्ज दाखवलेला आहे, ए प्लेटवर निगेटिव्ह चार्ज दाखवला आहे आणि बी प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज दाखवलेला आहे. आणि इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल, आणि म्हणून हा जे डॉटेड लाईनने पाथ दाखवलेला आहे, एरो त्याला उलटा दाखवलेला आहे. बरोबर. करंट जे फ्लो होणार आहे ते या डिरेक्शनने होणार आहे. बरोबर. करंट या डिरेक्शनने फ्लो होणार आहे, परंतु इलेक्ट्रॉन्स कोणत्या डिरेक्शनने फ्लो होणार आहे, तो उलट्या डिरेक्शनने फ्लो होणार आहे. इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. म्हणून या ठिकाणी ही एरो पण महत्वाची आहे. तर आपण पॉवर सप्लायला 5 व्होल्ट लावलं, पॉवर सप्लायचं व्होल्टेज 5 व्होल्ट ठेवलं, तर काय होईल, ए आणि बी प्लेटवर काय काय तयार होईल, तर पॉझिटिव्ह 5 व्होल्टचे आयन्स बी प्लेटवर स्टोअर होतील आणि निगेटिव्ह 5 व्होल्टचे आयन्स ए प्लेटवर स्टोअर होतील. दोघं प्लेटच्या मध्ये एक असा पुठ्ठासारखा दिसतोय, ते डायइलेक्ट्रिक आहे. बरोबर. या ठिकाणी एरोने ते डायइलेक्ट्रिक दाखवलंय. म्हणजे हे पूर्ण कन्स्ट्रक्शन कशाचं झालं, तर हे इट इज ए टू पॅरलल कंडक्टिंग प्लेट्स सेपरेटेड बाय डायइलेक्ट्रिक मटेरियल. हा कॅपॅसिटर झाला. कॅपॅसिटरला आपण व्होल्टेज लावलेलं आहे, पॉवर सप्लाय लावलेला आहे. पॉवर सप्लायचे तुम्ही जे फिक्स व्होल्टेज देणार ते व्होल्टेज या दोघं प्लेटवर काय होऊन जाईल, स्टोअर होऊन जाईल. तर ते कसं स्टोअर होईल, विथ रिस्पेक्ट टू टाइम स्टोअर होईल. आपण कॅपॅसिटर चार्जिंग व्हायला शिकलो, आपण स्टॉपवॉच लावायचो, पण पॉवर सप्लायचं ऑन केलं किंवा आपण ती डिस्चार्जिंग की प्रेस करायचो, ती की प्रेस केली की कॅपॅसिटर चार्ज व्हायला, कीला सोडून दिलं की कॅपॅसिटर चार्ज व्हायला यायचा, कीला खाली दाबलं की कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायचा. तसंच या ठिकाणी फक्त आपण चार्जिंग पाहतोय, कॅपॅसिटर चार्जिंगचे फिगर आहेत, त्याच्यानंतर डिस्चार्जिंगचे फिगर पण आहेत, त्या पण पाहणार आहेत आपण. या ठिकाणी फक्त कॅपॅसिटर चार्जिंगची कन्सेप्ट समजून घ्या. कॅपॅसिटर चार्ज होतो, तर कॅपॅसिटर जो चार्ज होतो, कॅपॅसिटर जोड सुरुवातीला 0 व्होल्ट असतं कॅपॅसिटरच्या अक्रॉस. म्हणजे ए आणि बी प्लेटवर काय असतं, 0 व्होल्टेज असतं. जसं आपण पॉवर सप्लायचं व्होल्टेज दिलं तसं कॅपॅसिटरच्या अक्रॉस काय व्होल्टेज वाढत वाढत जातं, विथ रिस्पेक्ट टू काय, टाइम. एक्स ऍक्सिसला काय आहे, टाइम आहे, आणि कॅपॅसिटर व्होल्टेज वाढत वाढत जातं. तर हे जे व्हीसी लिहिलेलं आहे या ठिकाणी, हे कॅपॅसिटर व्होल्टेज. तर विथ रिस्पेक्ट टू टाइम व्होल्टेज वाढत वाढत जातं. आफ्टर सम टाइम इट बिकम्स कॉन्स्टंट. म्हणजे काय, पॉवर सप्लायने जे दिलेलं 5 व्होल्ट असेल, ते 5 व्होल्ट त्या दोघं प्लेट्सवर स्टोअर झालं, पूर्ण 5 व्होल्ट त्याच्या अक्रॉस व्होल्टेज आलं की त्याच्या पुढे व्होल्टेज वाढत नाही, ते कॉन्स्टंट राहतं. ठीक आहे. त्याच वेळेला काय होतं, कॅपॅसिटरच्या अक्रॉस जर करंट मेजर केला आपण, या ठिकाणी आपण या फिगरमध्ये करंट आय, कॅपिटल आय दाखवलेला आहे. हे जर करंट मेजर केलं, तर ज्या वेळेला व्होल्टेज 0 असतं त्यावेळेला करंट जे आहे ते मॅक्सिमम असतं. कॅपॅसिटरच्या अक्रॉस ज्या वेळेला व्होल्टेज 0 असतं त्यावेळेला करंट जे आहे ते मॅक्सिमम असतं, आणि ते करंट जसा कॅपॅसिटर चार्ज होतो तसं करंट कमी कमी होतं. तर कॅपॅसिटर जसा फुल्ली चार्ज झाला तसा करंट 0 होऊन जातं. तर या ठिकाणी हे करंट दाखवलेलं आहे. दुसरा जो कर्व आहे तो कशाचा आहे, करंटचा आहे, आणि पहिला जो कर्व आहे तो कॅपॅसिटर चार्जिंगचा आहे. तर हा कॅपॅसिटर चार्जिंगचा कर्व लक्षात घ्या. फिगर शोज अ कॅपॅसिटर इज फॉर्म्ड बाय टू पॅरलल कंडक्टिंग प्लेट्स सेपरेटेड बाय इन्सुलेटिंग मटेरियल लाईक मायका, पेपर, सिरॅमिक. हे जे आहेत हे सगळे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहेत, म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियल आहेत. याच्यामधून करंट फ्लो होत नाही किंवा व्होल्टेज फ्लो होत नाही. मायका तुम्हाला माहिती आहे, पेपर मधून होत नाही, सिरॅमिक मधूनही होत नाही. हे सगळे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे. दोघं पॅरलल प्लेट मध्ये हे डायइलेक्ट्रिक मटेरियल टाकलेलं असते. वेन बॅटरी इज कनेक्टेड अक्रॉस कॅपॅसिटर, वेन बॅटरी इज कनेक्टेड म्हणजे ए आणि बी टर्मिनलला ज्या वेळेला बॅटरी कनेक्ट केली जाईल,
when battery is connected across capacitor, current flows through circuit. त्यावेळेला current flows through circuit. Before connecting the battery, the number of electrons on plate A and B are equal. दोघं मेटलच्या प्लेट आहेत. इट इज ए टू पॅरलल कंडक्टिंग प्लेट्स म्हटलंय. तर कंडक्टिंग प्लेट्स म्हणजे काय, तर जे हायली कंडक्टिंग मेटल आहे ते वापरलेलं असतं. ए प्लेट आणि बी प्लेट. हायली कंडक्टिंग मटेरियल म्हणजे काय, कॉपर असेल, अल्युमिनियम असेल किंवा लीड असेल, तर हे हायली कंडक्टिंग मटेरियल्स आहेत. तर हे कंडक्टिंग मटेरियल्स वापरून त्या कॅपॅसिटरच्या दोघं प्लेट तयार केलेल्या असतात. तर ए आणि प्लेट बी याच्यावर सारखे इलेक्ट्रॉन्स असतील सुरुवातीला. बिफोर कनेक्टिंग द बॅटरी, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन प्लेट ए अँड बी आर इक्वल. But when battery is connected across it, electrons are accumulated on plate A. कारण इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. निगेटिव्ह टर्मिनल कोणत्या प्लेटवर अॅक्युमुलेट होईल, ए प्लेटवर. इलेक्ट्रॉन्स आर अॅक्युमुलेटेड ऑन प्लेट ए बिकॉज दे कॅनॉट फ्लो थ्रू डायइलेक्ट्रिक. दोघं प्लेटच्या मध्ये डायइलेक्ट्रिक आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो फ्लो होणार नाही. ठीक आहे, because they cannot flow through dielectric. Thus, we get negative charge on plate A and positive charge on plate B, which produces. Thus, we get negative charge on plate A and positive charge on plate B, which produces a potential difference. म्हणजे A प्लेटवर निगेटिव्ह चार्ज आणि B प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज. जे दोघं चार्ज कसे आहेत, दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स आहे. मग which produces a potential difference. Electrons continue, still voltage across capacitor becomes the battery voltage. सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की बॅटरीने जेवढं तुम्ही 5 व्होल्ट दिलं असेल, 9 व्होल्ट दिलं असेल, 10 व्होल्ट दिलं असेल, तेवढं व्होल्टेज त्या ए आणि बी प्लेटवर स्टोअर होईपर्यंत त्या ठिकाणी voltage across capacitor becomes the battery voltage. Electrons continue, still voltage across capacitor becomes the battery voltage. आता ग्राफ बद्दल लिहिलंय पुढच्या पॅराग्राफ मध्ये. ग्राफ शोज कॅपॅसिटर व्होल्टेज increases towards battery voltage and it shows current through it. करंट पण दाखवलेलं आहे आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज पण दाखवलंय. 0 पासून मॅक्सिमम व्होल्टेज होतं, त्याला कॅपॅसिटर व्होल्टेज म्हटलेलं आहे आपण. आणि मॅक्सिमम करंट पासून 0 करंट होतं, त्याला आपण करंट कर्व दाखवलेला आहे. व्हेन व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर इज व्ही, कॅपिटल व्ही, करंट इज 0. हे महत्वाचे आहे. ज्यावेळेला व्होल्टेज मॅक्सिमम असेल त्यावेळेला करंट 0 असेल, आणि ज्यावेळेला व्होल्टेज 0 असेल त्यावेळेला करंट मॅक्सिमम असेल. व्हेन व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर व्ही, current is 0, the process of charging is stopped. ज्यावेळेला कॅपॅसिटरच्या अक्रॉस 0 करंट असेल त्यावेळेला त्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस मॅक्सिमम व्होल्टेज असेल. या ग्राफ मध्ये आपण पाहतोय की ज्यावेळेला कॅपॅसिटरच्या अक्रॉस मॅक्सिमम व्होल्टेज असेल त्यावेळेला त्याच्या अक्रॉस करंट कसं असेल, 0 असेल. हे कॅपॅसिटर चार्जिंग आहे. कॅपॅसिटर चार्जिंगचं जे सेपरेट या ठिकाणी आपण घेतलंय, आणि डिस्चार्जिंग जे पुढच्या फिगर मध्ये आपण पाहणार आहे. तर 1 मिनिट लेफ्ट आहे. सगळ्यांनी प्रेझेंट टाकले असेल तर उद्या बोर्स जर घेणार नाही ना? हो सर. घेणार नाही कोण बोर्स सर? झालं सर. झालं सर. तसं नाही सांगितलेलं सर. शक्यता मी नाही घेणार. आपण आता सोमवारचीच लिंक टाकेल मी, रविवारी लिंक टाकेल तुम्हाला. उद्या नाही होणार का सर? उद्या इंडिपेंडन्स डे आहे ना, स्वातंत्र्य द्या. हो सर. मग सर उद्या परवा 11:30 होईल ना मग